दीनानाथ प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात विसंगती, राष्ट्रवादी कोर्टात जाणार. सुप्रिया सुळे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट केलं होतं. माझ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होते की महाराष्ट्राच्या लेकीला न्याय देतील. मात्र पहिल्या दिवशी त्यांनी जे स्टेटमेंट केलं आणि आज त्यांचं जे स्टेटमेंट आहे यात मिसमॅच आहे. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात अद्याप योग्य ती कारवाई झालेली नाही, त्यामुळे याबाबत आम्ही कोर्टात धाव घेत आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही. हा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न आहे का? गुन्हा उशिरा का होईना दाखल झाला त्याचं मी स्वागत करते. महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही आणि हीच आमची भूमिका आहे. मात्र या प्रकरणात अद्याप योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही, यामुळे याबाबत आम्ही कोर्टात देखील धाव घेत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप न्यायालयात जाणार आहेत. एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना निर्दोष ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडून 4 अहवाल तयार करण्यात आले आहेत. मात्र या अहवालामध्ये अडकण्यापेक्षा सत्य आहे त्यावर फोकस करणं आवश्यक आहे. कुठला अहवाल काय म्हणतो यात अडकायला नको, असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, मात्र रुग्णालय प्रशासनाला कुठेही याच्यात जबाबदार धरलेलं नाहीये. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करून रुग्णालय प्रशासनाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतंय का? हो, शक्यता नाकारता येत नाही. मला असं वाटतं पहिला गुन्हा उशिरा का होईना दाखल झालाय त्याचं मी स्वागत करते, कारण का ती महाराष्ट्राची लेक आहे. कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही ही आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे. आणि मी स्वतः आणि मला असं वाटतं माझे सहकारी प्रशांत दादा जगताप यांनी कोर्टात धाव घेतलेलीच आहे. आणि जे कोणी ह्याच्यासाठी जबाबदार असतील, जे कोणी, त्यांना सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि एक तरी आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून एक SOP असली पाहिजे, ज्याच्यातून परत कुठल्याही घरातली लेक किंवा तिच्यावर असा अन्याय होता कामा नये. गुन्हा उशिरा दाखल झालाय, पोलीस संरक्षण सुश्रूत घैसास यांना देण्यात आलं होतं. गुन्हा दाखल झालाय तरी अजून देखील ताब्यात घेण्यात आलेलं नाही पोलिसांकडून. अर्थातच तुम्ही स्वतःच बघताय की गेले किती दिवस समाजातल्या सगळ्याच लोकांकडून, हा माणुसकीचा विषय, हा राजकीय विषय नाहीच आहे. दुर्दैवाने ज्या अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं, माझ्या फार अपेक्षा होत्या, माझा विश्वास होता की माननीय मुख्यमंत्री आपल्याला आणि आपल्या लेकीला नक्की न्याय देतील. पण पहिल्या दिवशी जे स्टेटमेंट माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट किंवा जे वर्तन सरकारचं बघतोय त्याच्यात कुठेतरी मिसमॅच आहे असं दिसतंय. आणि दुर्दैव आहे की एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना ज्या पद्धतीने आता निर्दोष साबित करण्यासाठी जी काय प्रयत्न चालले ते अतिशय दुर्दैवी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.